पाटील साहेब, सुभाताई लवकर या. कृती समितीच्या सर्व पदाधिकारी त्यांच्या पुष्पगुच्छ स्वागत करावं. ओके. साहेब म्हणतात की स्वागत कशाला, आपण लढतोच आहोत, लढलंच पाहिजे. अरे पेन्शनला देणारी सरकार मुर्दाबाद, पेन्शनला देणारी सरकार मुर्दाबाद, अरे वेतनला देणारी केंद्र सरकार मुर्दाबाद, अरे वेतनला देणारी केंद्र सरकार मुर्दाबाद, अरे पेन्शनला देणारी सरकार मुर्दाबाद, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटीला देणारी सरकार मुर्दाबाद, सुप्रीम कोर्टाच्या आदेशात ग्रॅज्युटीला देणारी सरकार मुर्दाबाद. अरे मानलं नको, मानलं नको, मानलं नको. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या कृती समितीचे निमंत्रण माननीय कॉम्रेड एम ए पाटील हे बोलतील. देशमुख यांना बसायला द्या. सावित्रीबाईंच्या लेकीनो, आवाज करू नका. आजच्या सभेला हजर असलेले उपस्थित आवर्जून माननीय उद्धवजी, माननीय राऊत साहेब आणि त्यात ते सर्व सहकारी, यांना सुद्धा 2 लक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना, 2 लक्ष कर्मचाऱ्यांच्या तर्फे मी अभिवादन करतो. अरे टाळ्या बिळ्या काहीतरी वाजवा ना. आजच्या कार्यक्रमाला माननीय उद्धवजींनी यायला मान्यता दिली, माननीय संजीवजींनी यायला मान्यता दिली, याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणखीन एकदा आले होते 3-4 वर्षापूर्वी, त्यावेळी सुद्धा मैदान फुल भरलेलं होतं. त्यांचा पायगुण चांगला असं वाटतंय, कारण ते त्या सभेला आल्यानंतर तुमच्या मागण्या मान्य झालेल्या होत्या. आपल्या मागण्या काय आहेत थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. नवीन काही मागत नाहीये आपण मागतोय ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची अंमलबजावणी मागतोय. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे माझ्याकडे आहे सगळं. आता हे मी तुम्हाला वाचून दाखवतो, मुद्दाम वाचून दाखवतो. ते असं लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा असली नसली, ऐकून घ्या, त्याने त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने असं लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा असली नसली तर अंगणवाडी सेविकांची पदं कायमची आहेत आणि त्यांची ती वैधानिक पदं आहेत, त्यांची ती कायदेशीर पदं आहेत. योजना चालू दे किंवा नाही चालू दे, अंगणवाडी सेविकांची सेवा ही चालू राहील असं त्याने लिहिलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की यांची आवश्यकता घटनेप्रमाणे यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. राईट टू फूड ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे की हे जे काही मुलांचं खाडा आहे ते खाडा अंगणवाडीच्या तर्फे वाटलं गेलं पाहिजे. राईट टू एज्युकेशन मध्ये असं लिहिलेलं आहे की पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. आम्हा जोपर्यंत अन्न अधिकार आहे, जोपर्यंत राईट टू एज्युकेशन आहे, तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी
का, हे बघा उद्धव साहेबांच्या स्वागताकरता बाहेर महिला उभ्या आहेत, त्यांना प्लीज बोलवून घ्या. त्यांना वाटलं ते त्या गेटने येतील. आता हे सुप्रीम कोर्टाने लिहिलेलं आहे 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी पुढे काय लिहिलेलं आहे, या शासकीय कर्मचारी आहेत आणि शासकीय कर्मचारी असल्यामुळं त्या ग्रॅच्युटीला पात्र आहेत. समजून घ्या, नीट समजून घ्या. ग्रॅच्युटीला का पात्र आहेत, कारण त्या सरकारी कर्मचारी आहेत. आपलं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेल. आता हे आपण म्हणत नाही, आता सुप्रीम कोर्ट म्हणतं. त्याच्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटला मी भेटलो जाऊन, ते म्हणाले सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारांची. आणि तुम्हालाही की राज्य सरकारांची का, तुमची अपॉइंटमेंट कोण करतं? राज्य सरकार. तुमची अपॉइंटमेंट कोण करतं? आवाज पाहिजे, आवाज. तुमची अपॉइंटमेंट कोण करतं? तुमचा पगार कोण ठरवतं? राज्य सरकार. तुमच्या कामाचं स्वरूप कोण ठरवतं? आणि तुमच्यावर जर ऍक्शन घ्यायची जर झाली तर ते ऍक्शन कोण घेतं? तर सरकारी कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारांचे कर्मचारी आहेत. मोदींनी या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या 2 वर्षामध्ये केलेली नाही. आणि मग युपी सरकारचे, युपीचे जे कर्मचारी आहेत ते युपीच्या हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टात गेल्यानंतर युपीच्या गव्हर्नमेंटनं जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर अशी आहे की मी तुम्हाला वाचून दाखवतो. 4 ओळीचीच आहे ती ऑर्डर. अशी आहे, माझ्या हातात आहे, की युपी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 4 महिन्यामध्ये ग्रॅच्युटी दिली पाहिजे असा उत्तर प्रदेश हायकोर्टाचा निर्णय आहे. आज जरा काय टाळ्यावर रेशनिंग, टाळ्यांवर जीएसटी वगैरे काय आहे का? एवढंच नव्हे तर सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुम्ही ग्रॅच्युटी द्या. 10% एलिजिबल, 10% त्याच्यावर इंटरेस्ट द्या आणि 4 महिन्यामध्ये याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. इंग्लिश मधनं मी 2 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. The opposite parties collectively are directed to extend benefits of payment of gratuity to all eligible Anganwadi workers and helpers within a period of 4 months. युपी गव्हर्नमेंटला काय सांगण्यात येतंय की तुम्ही 4 महिन्यामध्ये ही सगळी पेमेंट करायला पाहिजे, हे सांगितलेलं आहे. आपलं म्हणणं काय आहे? आपलं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला तुम्ही कायम करायला पाहिजे, ही पहिली मागणी आहे. आणि सर्वांना ग्रॅच्युटी द्यायला पाहिजे, ही दुसरी मागणी आहे. हे सरकार इतकं बधीर आहे. तुम्हाला माहिती आहे की दिवाळीच्या अगोदर इथल्या हायकोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे की सर्व अंगणवाडी वर्कर्सना दिवाळीच्या अगोदर मोबाईल फोन दिले पाहिजे. तुम्हाला आतापर्यंत मोबाईल फोन मिळालेले आहेत का? नंतर आपलं म्हणणं असं आहे की अंगणवाडी कर्मचारी इतकी वर्ष काम केल्यानंतर तिचं काय सेव्हिंग होत नाही आणि म्हातारपणी खायचं काय?
अरे तुमच्यापैकी मला माहिती आहे 225 रुपयापासून नोकरी सुरू केलेले लोक आहेत. आत्ताशे कुठं 10,000 झाले. तुमच्यापैकी कुणी सेव्हिंग करू शकतं काय? म्हातारपणी खायचं काय? आणि म्हणून तुम्हाला दरमहा पेन्शन द्यायला पाहिजे, ही आपली मागणी आहे. माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, आणखीन अजित पवार साहेब या तिघांच्या समोराची मांडणी करून सिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या अर्धी रक्कम जर पेन्शन म्हणून जर दिली तर एका वर्षाला 11 कोटी रुपयाच्या वर बोलता येत नाही. ऐकलं तुम्ही? या सरकारला 11 कोटी रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या करता शक्य नाहीये. त्याचे वाटतात ना पैसे, यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, वाटायला भरपूरच, जाहीरपणे आश्वासनं देत आहेत, कोणाला काही देत नाही ही गोष्ट वेगळी. तर ही मागणी सरकारने मान्य केली पाहिजे. आता 1 महिन्यामध्ये सरकारने युनियनशी बोलणी केलेली नाही. कबघार काही झालंच नाही. फक्त इथं मुख्यमंत्री कुठल्या तरी बांधावर जातात, उपमुख्यमंत्री कुठेतरी दुष्काळी भागामध्ये जातात, बांध चढतात आणि सांगतात आम्ही काम करतोय म्हणून. बांधावर जाणं म्हणजे काम करणं नाही. उद्धवजींच्या वरती टीका करत होते तुम्ही घरी आत म्हणून, ते घरी बसून काम करत. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. करोना काळामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लोकांना जी सेवा मिळायला पाहिजे ती मिळाली की नाही? आणि उद्धवजींच्या काळामध्ये दर महिन्याला पगार तुम्हाला मिळालेला आहे की? घरी बसून तुम्हाला पगार, घरी बसून दर महिन्याला वेळेवर. हे काम आहे की नाही? मग जर कोरोनामध्ये जर लाखो जनतेला योग्य सेवा दिली असेल, तुम्ही त्यांना त्यावेळी टीव्हीवर पाहिलं असेल, आणि भाषण करत असताना जी एक आस्था, प्रेम, लोकांची काळजी, त्यावेळी लोकांना वाटायचं उद्धवजी आपले, आमचे, आमची काळजी घेत आहेत. असं वाटत होतं की नाही? बघा, नक्की बोलताय ना, नाही तर ते आहेत म्हणून हो म्हणून. तर आता आपला संप चालू राहणार आहे. मागण्या मिळेपर्यंत संप चालू राहणार. थकायचं, दमायचं, मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय कामावर जायचं, हा पक्का निर्धार आहे. मला माहिती आहे हा तुमचा पक्का निर्धार आहे, हे मला माहिती आहे. आणि हा संघर्ष चालू राहील आणि चालू ठेवला पाहिजे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ते कारण असं की आज डिसेंबर चालू आहे, जानेवारी चालू आहे, आणि जानेवारी फेब्रुवारी या काळामध्ये आत्ताच 15 जानेवारी पर्यंत तुमच्या मागण्याचं सेटलमेंट झालं पाहिजे. आणि ते जर झालं तर मग जीआर निघू शकेल. ते जर झालं तर पैशाची तरतूद होऊ शकेल. 15 दिवस फार महत्वाचे आहेत. या काळामध्ये मानधनवाढीचा जीआर जर आपण काढून घेतला नाही तर सगळ्या मागण्या, आचारसंहिता, निवडणुका 2024 मध्ये, त्याच्यात एक बरं आहे की 2024 मध्ये माननीय उद्धवजी
मुख्यमंत्री होण्याच्याही काही शक्यता, पण तोपर्यंत नाही थांबायचं. त्यांना काही काम शिल्लक ठेवायचं नाही. त्यांना इतर जी कामं आहेत ती इतर कामं करण्याच्या बाबतीमध्ये पूर्ण उसंत द्यायची, ही एवढ्या अपेक्षा व्यक्त करून उद्धवजी आल्याबद्दल, त्यांचे सहकारी आल्याबद्दल, राऊत साहेब आल्याबरोबर हा चेहरा सगळ्यात जास्त परिचित आहे. याच्या दर्शनाने आपला दिवस सुरू होतो. आपण सरकारला नोटीस देतोय. हे फक्त आता थोडं बोलणार आहे, 2 मिनिटं. तुम्हाला तुमच्या शक्तीची कल्पना नाहीये. 12 तारखेला तुमच्या बरोबर महाराष्ट्रातल्या 1,00,000 आशा स्वयंसेविका संपावर उतरणार आहेत. म्हणजे 12 तारखेला या महाराष्ट्रातल्या 3,00,000 कष्टकरी महिला या संपावर असतील. आणि दोघींनी मिळून, तुम्ही बहिणी बहिणी आहात, सरकारशी लढायचं. त्याला फसवलं हो आशाला. आशाला ऑक्टोबर महिन्यामध्ये यांनी अधिवेशन दिलं. एक टुनटुने आरोग्य मंत्री आहे, तानाजी सावंत. काय विचित्र माणूस आहे. ते खडक फुटलं ते म्हणाले ते तिथं खेकडे जास्त झालेले आहेत म्हणून धरण पुरतं. इतकी बुद्धिमत्ता असलेले गृहस्थ. त्यांनी सांगितलं वाढवून देतो म्हणून. अजून जी आर निघालेला, आणि त्याने असं ठरवलेलं की आपला जे आर निघाल्याशिवाय परत कामाला सुरुवात करायची नाही. आता मी ज्यावेळी म्हणालो तुमच्या शक्तीची तुम्हाला कल्पना नाही, एक काही प्रश्न छोटे छोटे विचारतो. तुम्ही असं जर ठरवलं सर्वांनी मिळून की भाजपाला मत द्यायचं, तुम्ही सर्वांनी जर असं, इकडच्या बाया बोलत नाही, तुम्ही सर्वांनी मिळून जर असं ठरवलं, ऐका, की अंगणवाडी सेविका भाजपाला मत देणार नाहीत, तर 3,00,000 मतं कमी होतील. किती? तुमच्या नवऱ्यानं जर तुम्ही सांगितलं, ऐका, टाळ्यानं बोलू नका, तुम्ही तुमच्या नवऱ्यानं जर सांगितलं की भाजपाला मत द्यायचं नाही म्हणून, तर किती मतं होतात? नवऱ्या ऐकतात का? याचं मला बरं वाटलं. स्त्री सक्षमीकरण वगैरे आपण जे म्हणतो ना, नवरा आपला, सावित्रीबाईंचा सर्वात मोठा तुम्हाला देणगी आहे. तुमच्या मुलाला जर सांगितलं, ए बाबा भाजपाला मत द्यायचं नाही म्हणून, एका मुलाने जरी ऐकलं, ऐकतात का मुलं? अरे खूप बरं वाटतं ऐकायला. तुम्ही सगळे हो म्हणतात. तर झाली का 6,00,000 मत? 9,00,000. शेजारी पाजारणीला जर सांगितलं आणि सगळे सोयऱ्यांना जर सांगितलं नाही द्यायचं मत, तुम्ही 20,00,000 मतं तुमच्या बाजूला येऊ शकतात. आणि 20,00,000 मतामध्ये कोणतंही सरकार घडवण्याची किंवा कोणतंही सरकार पाडण्याची शक्ती आहे. ही तुमची शक्ती आहे आणि त्या वापरण्याची संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि त्याच्यात तुम्ही त्याचा योग्य प्रकारे उपयोग करा. एवढं बोलून उद्धवजींना मी वेळ देतो सगळा, तरी पण खूप बोलू नाही नाही म्हणत. आणि तुम्ही बोलता, आता माझं भाषण मी संपवतो आणि उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला नाही,
दे बाबा, मागणी आहे. ठीक आहे. माननीय उद्धवजी, पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या थोड्याशा बांधवांनो आणि प्रचंड साऱ्या भगिनीनो, मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही, तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे जगराटीप्रमाणे सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य, महात्मा अशी बिरुद लावू शकू अशी माणसंच राहिलेली नाहीये. आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेकी, जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आहातच, पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांतीज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो, मंदपणाने तेवणारे ज्योती असतात, पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते. आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचारत होता, तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे, टाळ्या जोरात पाहिजेत, आवाज जोरात पाहिजे. अजून येत नाही. जरा एकदा दोन हातात टाळ्या तर वाजून दाखवा. या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी नाही वाजवून घेतल्या, तर तुमच्या हातात काय ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढ्या मोठा येईल. एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी खेद आहे, जरूर आहे. कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो. काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला, मी काय म्हणून येऊ तुमच्याकडे, मी मुख्यमंत्री होतो ना, पण मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही. मग त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी, तुमच्या बाबत हा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही, कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत होता आणि हा सामना माझं नाव पहिल्या 5 मुख्यमंत्र्यात येत होतं. हे माझं नाव नव्हतं, हे तुमचं सगळ्यांचं नाव होतं. कारण मेहनत तुम्ही करत होता. घराघरामध्ये जाऊन कोरोनाचा रुग्ण शोधणं, त्याला औषध पाणी देणं, त्याची हवाली पुसणं, हे सगळं तुम्ही करत होता. आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे. ऐकतंय सरकार? म्हणजे आता काही 2-3 प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलत तेच मी घेतोय. त्यांनी विचारलं, नवरा ऐकतो का? अरे हो की नाही? मी त्यांना तेच म्हटलं, नवरा म्हणजे काय सरकार आहे न ऐकायला? मग नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत? कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा, दयाबुद्धी तुमच्या मनामध्ये आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं
की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या, पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो. अरे पहिलं पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का? तुझं सरकार राहील का? तुला दिल्लीतनं जसं बोललं जातं करावं लागतं तसं तू करतोस. मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो, त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं. मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षाताई, तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या, आणखीन काही सहकारी इकडे असतील, काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं खटलं निघालं. त्यातनं जरा कुठे उभा राहतोय तेवढ्या खाली गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. अजूनही तुमची ताकद जी आहे ना, तुमची सेवा, ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत. अगदी नवजात अब्रेका असो, शिशु असो, 6 वर्षापर्यंतची आज जवळपास 3 लाख बालकं आहेत ज्यांना पोषक आहार मिळत नाही. आता नुसते जाहिराती बघायच्या, गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत. गुटगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही, महाराष्ट्र सुदृढ नाही. आरोग्यमंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन, पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता. कुपोषित बालकं असतील आणि काही ठिकाणी खरोखर कुपोषित माता सुद्धा आहेत. मला माहितीये कुपोषित माता सुद्धा आहेत, कुपोषित महिला आहेत. काही गर्भवती महिला, त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता. अगदी ज्याला धनुर्वातीची लस असेल, इतर काही लस असेल, कशाला? ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला श्री गणेश सुद्धा तुमच्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये होतो ना. मग ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी जी खरी शक्ती आहे, ही ताकद आहे, ही तुम्ही आहात. आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. यांच्याकडे जाहिराती होती, उधळायला पैसे आहेत. या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना. खोके सरकार. सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला, मानधन द्यायला पैसे नाहीत. हे सरकार तुमचं आहे. मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही. आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की यावेळेला भाजपला मत द्यायचं नाही, हा तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या, जरूर द्या. आता 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होते. मग तुम्ही काय राम भक्त नाही आहात की नाही? मग तुम्ही म्हणजे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा, सगळ्यांचा असा होरा होता की मध्य प्रदेश सुद्धा भाजपा हरणार. पण जिंकले. जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कसं जिंकलो. काही म्हणतात ईव्हीएम वरती जिंकले. पण जी कारण मीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा ही काही एक योजना तिथल्या जनतेच्या, त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली. व माझ्या या सगळ्या भगिनी आहेत त्या काय लाडल्या आहेत की नाही? आहेत की नाही? या राम भक्त आहेत की नाही? या हिंदू आहेत की नाही? हिंदू असतील, मुसलमान असतील, काही असतील, पण आज माझ्या जो म्हणतो ना पण तळागाळातला महाराष्ट्र, तिथपर्यंत कोण जात? करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना, नाव माझं झालं, पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे, कारण तुम्ही घरोघरी जात होता. याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणालात, मी विसरून पण गेलो होतो की न थांबता तुमचं मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे. हा आपल्या वर्षातही मंत्रिमंडळातला एक निर्णय होता. आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे काय प्रश्न आहेत, ग्रॅच्युइटी असेल, आता तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय, जगायचं कसं, अरे जिथे लहान मुलांचा श्री गणेशात पहिल्या गिरवणारे तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते. मग कोणाचं सरकार आहे, कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय, हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही, आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे. आजूबाजूच्या घरात द्यायला पाहिजे. तुम्ही लढ्याला उतरलेला आहात.
आणखीन काही दिवसांनी आशा वर्कर्स, आशा ताई त्या सुद्धा येणार आहेत तुमच्या सोबत. गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत यांच्या सोबत पाठी नाही, यांच्या सोबत लढ्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळून देईपर्यंत शांत बसू नका. हेच वर्ष आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात ना. एक प्रथा पडलेली आहे, हॅपी न्यू इयर. मग काही हॅपी दत्त जयंती, हॅपी कोजागिरी पौर्णिमा, हॅपी हे हॅपी ते, काय हॅपीनेस आहे कुठे? गेल्या डिसेंबर मध्ये जो लढा सुरू झाला, नवीन वर्ष उजाडलं, 30रा दिवस संपला, तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालत येणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोरड्या शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे? नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नकोय मला, नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे. निश्चय, माझं भवितव्य मी घडवणार, माझं सरकार मी निवडणार. अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण. राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाहीये, ती आपल्या सगळ्यांची आहे. त्या विषयावर मी आता आपल्यासमोर बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे. पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये. पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल, तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेस्मा काय कोणता लावणार होते काय नाही. आणि मी सांगितलं होतं याद राखा, एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेन. आताच जे काही 3 बागडं सरकार जुळलेलं आहे, तंगड्यात तंगड तंगड्यात तंगड, खेकडा बारा, खेकडा तरी सरळ जाईल करायची, पण हे सरकार नाही सरळ जाणार. हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना, आम्हाला म्हणत होते, आता त्यांचं सगळं बिघडलं. फक्त स्वतःचे फोटो छापतायत. मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशन वरती सेल्फी पॉइंट तयार केले. कोणाबरोबर फोटो? कोणाबरोबर? अरे बोला ना तुम्ही. मोदींबरोबर फोटो. एका सेल्फी पॉइंटची त्यांना विचारलं आरटीआयच्या अंतर्गत याला खर्च किती आला, तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती, 6 का 6.5 लाख रुपये. 6.5 लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉइंटला. असे देशभरात किती झाले असतील? आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला? म्हणजे त्या तिथे जे काही चोचरे पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे, हे माझ्या इथल्या माझ्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत, ज्या देशसेविका आहेत, जनसेविका आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचं का देत नाही? सेल्फी पॉइंट काढला पंतप्रधान बरोबर, काय घरात काय मिळालं? रामलल्लाचं दर्शन जरूर, मी सुद्धा जाणार आहे राम मंदिरामध्ये, पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये. जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन. पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ? जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता, म्हणजे तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता, पण तुमचं कुटुंब कुपोषित राहतं. तुम्ही स्वतः कुपोषित आहात. कुपोषित म्हणजे काहीच मिळत नाहीये. कोणी लक्ष द्यायचं याच्याकडे, कोणी आवाज उठवायचा? आणि आता निमूटपणाने काम करणं सोडून द्या. तुम्ही भीक मागत नाही आहात, तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात. आणि तुम्ही, मी परत एकदा सांगतो, नुसतं तुमची नोकरी करत नाही आहात, तर जी मोठी मोठी स्वप्न राज्यकर्ते दाखवतात, सुदृढ देश, सुदृढ महाराष्ट्र, काय बळकट हे बळकट ते बळकटीकरण तुम्ही करता आहात. जिथे आम्ही जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जात आहात. अत्यंत दुर्गम भागात जातात, ग्रामीण भागात जाता, घराघरात जाता आणि तुम्ही तुमचं काम करता. म्हणून असं अजिबात समजू नका की मागताय तुम्ही, हा कोणी तुम्हाला काही देणं म्हणजे काही उपकार करणार नाही. तुम्हाला तुमच्या हक्काचं जे आजपर्यंत मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात. आणि या संपूर्ण लढ्यात पाटील साहेब, मी इकडे नेतेपणा करायला आलेलो नाही. मी अजिबात तुमच्यावरती नेतृत्व गाजवायला आलेलो नाही. मी तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. माझे सगळे सहकारी आहेत आणि माझ्या या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत, ह्या तुमचे बांधव आणि भगिनी म्हणून आले. अगदी वर्षाताई सुद्धा तुमची बहीण म्हणून आलेली आहे. नेतृत्व तुम्हीच करायचंय. आम्ही नेतृत्व तुमचं करणार नाही. तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, तुमच्यामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, पडू देणार नाही. पण जिथे जिथे तुम्हाला वाटेल आमची गरज आहे, तुम्ही जसं काल आलात, हक्काने मला बोलवलात, तसं केव्हाही हक्काने बोलवा.
हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे, हे एक वचन आणि हा विश्वास द्यायला तुमच्याकडे मी आलेलो आहे. तुमच्या लढ्याला मी शुभेच्छा देतो. आणि सरकारमध्ये जर जरा जरी काही संवेदना असेल तर हे सरकार पडायच्या आत तुमच्या मागण्या ते मान्य करतील. नाहीतर आपलं सरकार तुम्ही आणणारच आहात. त्या आल्यावरती पहिला निर्णय हा घेतला जाईल. बस तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुभाताईला विनंती करतो की त्यांनी आभार दर्शन करावं. आपल्या या महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी यावं हे आपलं भाग्यच म्हणायला पाहिजे. आणि फक्त माझीच नाही तर आगामी सुद्धा ते असतील अशी आपली ठाम खात्री आहे आणि अपेक्षा पण आहे. आणि त्यांच्या काळामध्ये आपल्याला जे आपल्या प्रश्नांबद्दलची एक सहानुभूतीने आणि ठीक आहे करोना होता, सगळा पैसा करोनावर जात होता, मानधन फार वाढवणं शक्य नव्हतं, कबूल आपल्याला मान्य आहे. परंतु जे काही मानधन होतं ते वेळेवर देणं हे सुद्धा त्या काळामध्ये फार महत्वाची गोष्ट होती. ती त्यांनी करून दाखवली. आणि खोके सरकार आल्यानंतर 4-4 महिने मानधन थकलेलं आहे. 4-4 महिने मानधन झालेलं नाही. आणि लढा करून मानधन मिळवायला घेतली. कधी इयर एंडच कारण सांग, कधी काय कारण सांग, कारण सांगून आणि एवढंच नाही, आता प्रश्न त्यांनी असा उभा केलेला आहे की कधी केंद्र सरकारचं तुटपुंज मानधन पाठवतात, कधी राज्य सरकारचं जे वाढीव मानधन आहे ते वेगळं पाठवतात. म्हणजे साधं त्यांना एकत्रित मानधन सुद्धा यांना देता येत नाही. हे असं सक्षम सरकार आणि एफिशियंट सरकार आहे शिंदे सरकार. म्हणजे साधं एकत्रित मानधन देण्याची त्यांची लायकी नाहीये. अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधन वाढवायचं वगैरे तर किमान वेतन द्यायचं तर बाजूलाच राहिलं. पण जे काही मानधन देतात ते 3-3 महिने मिळत नाही आणि जे काही मिळतं ते तुकड्याने मिळतं. त्यामुळे साहजिकच आहे की महिन्याचं सगळं बजेट कोलमडून जातं. आता हा प्रश्न आज आपल्याला स्पष्ट दिसलेला आहे. आज आपल्याला कुणीही बोलवलं नाही चर्चेला. बोलवलं का? 1 महिना होतोय संपाला. यांना पुळका आलाय. कुपोषण निर्मूलन करायचंय. अमुक तमुक मुलं कुपोषित झाली आहेत, तुमच्या संपामुळे झाली आहेत. आपण प्रश्न विचारतोय त्यांना की तुम्ही सत्तेत आल्यापासून आम्ही मागे लागलेलो आहोत की आहाराचा दर वाढवा. 2014 पासून 8 रुपये जे वर्षाताई असताना त्यांच्या काळामध्ये 6 रुपयाचे 8 रुपये झाले होते. आणि त्यानंतर आज तागायत आहाराचा दर वाढलेला नाहीये. 10 वर्ष झाली. 10 वर्षात महागाई 4पट झाली तरी आहाराचा दर 8 आहे. मग तुम्हाला खरोखर कुपोषण निर्मूलन करायचंय का? तर करायचं नाही हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे या सरकारकडून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. आता ही लढाई आपल्याला राजकीय दिशेनेच नेली पाहिजे. ही लढाई आता आपल्याला फक्त मानधन वाढवा, आम्हाला वेतन द्या, आम्हाला बोनस द्या इथपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. ही लढाई त्याच्या पलीकडे गेलेली आहे. आणि उद्धव साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांचं सरकार आलं तर पहिला अजेंडा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा असेल. मी इथे अपेक्षा व्यक्त करते की आम्ही हे सरकार पडावं आणि पुन्हा महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार यावं. याच्यासाठी आमची एक अंगणवाडी सेविका मदतनीस कामाला लागेल, प्रचार करेल
लढाईमध्ये सहभागी होते. आपण जर सांगितलं की ह्या पक्षाला मत अजिबात देऊ नका, किमान त्यातले 50% तरी ऐकतील का? नाही ऐकणार आपलं. मग हे गणित आता बेरजेचं गणित राहिलेलं नाही, हे गुणाकाराचं गणित झालेलं आहे. त्यामुळे 2024 आता उगवलेला आहे. या वर्षामध्ये आपल्याला जे दाखवायचंय, जे करायचंय, ती लढाई आजपासून आपण त्याचा एल्गार करतोय, त्याचा रणशिंग फुंकतोय की आता ही लढाई, आज तुम्ही आम्हाला बोलवलं नाही, आमच्याशी वाटाघाटी गेल्या महिनाभरात केलेली नाही, आमच्या मागण्यावर साधी चर्चा मान्य करणं लांब राहिलं, साधी चर्चा केलेली नाही. विधानसभेच्या आवारामध्ये उभ्या उभ्या आदिती तटकरे बोलल्या, आम्ही 4 तास थांबल्यानंतर, आणि त्या म्हणाल्या मला निरोपच नव्हता. 4 तास यांना निरोप नाही मंत्र्यांना, असं होऊ शकतं का शिष्टमंडळ गेल्यानंतर? याचा अर्थ त्यांना काही मान्य करायचं नव्हतं, त्यांना काही द्यायचं नाही, आणि हे स्पष्ट आहे. म्हणून ही लढाई आता फक्त आझाद मैदानापुरती आणि आपल्या मानधनापुरती राहिलेली नाही. ही आता आपण जेव्हा कधी जाऊ, आज उद्या तर जाणार नाहीच आहे, प्रश्नच नाही. आपण इथेच ठिय्या मांडणार आहोत, आणि म्हणूनच आपण जो बॅनर तयार केलाय मोर्चाचा नाहीये, तुम्ही बघितलं असेल, ठिय्या आंदोलन, जे आपण डिक्लेअर केलं नव्हतं पोलिसांना सुद्धा परवानगी घेताना, पण आता आपण डिक्लेअर करतोय की आपण इथे ठिय्या मांडणार आहोत, आणि मागण्या मान्य होईपर्यंत हा ठिय्या राहील. जर मागण्या इन केस जर यांची दानतच नसेल द्यायची, आणि यांना द्यायचंच नसेल, यांना आपल्यावर उलटी टांगच करायची असेल, आपल्याला झासाच द्यायचं असेल, अशांना तरी काय केलं? अशांना पण तेच केलं, त्यांना आश्वासन देऊन पाळलं नाही, आणि आपल्याला तर पोकळच आश्वासनावर ठेवलेलं आहे. त्यांना निदान ठोस आश्वासन दिलं, आपल्याला पोकळ आश्वासन दिलं, म्हणजे आपल्याला देण्याची त्यांची दानत आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे. त्यामुळे आजपासून ही लढाई ही फक्त आपल्या मागण्यांपुरती राहत नाही, ही लढाई आता त्यांच्या खुर्चीवरून त्यांना खाली खेचण्याची लढाई झालेली आहे. आणि हे आज आपण इथे डिक्लेअर करतोय की 2024 मध्ये 2 महत्वाच्या निवडणुका येत आहेत, केंद्राची आणि राज्याची. या दोन्ही निवडणुकांमध्ये गेल्या 5-6 वर्षांमध्ये केंद्र सरकारने, ही केंद्रीय योजना आहे ना, केंद्र सरकारने वाढवलं का एक पैसा तरी मानधन? 5 वर्षामध्ये महागाई किती पटीने वाढली, पण मानधन एका पैशाने केंद्राने वाढवलेलं नाही. त्यामुळे ह्या केंद्र सरकारला आणि ह्या राज्य सरकारला, आणि आता मानधन वाढवण्यात आपलं समाधान होणारच नाही. 1,500, 2,000, 5,000चा जमाना गेला. आता शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा एकमेव आपलं लक्ष आहे, कारण सुप्रीम कोर्टाने स्वतः आपल्याला तसा निकाल दिलेला आहे की तुम्ही स्टॅच्युटरी पोस्ट आहात, सेविका मदतनीस, ICDS आस्थापना आहे, आणि तुम्हाला जो मोबदला मिळतो तुमच्या कामाबद्दल, दे आर द वेजेस, ते वेतन आहे, आणि म्हणून तुम्हाला ग्रॅच्युटी लागू आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला आता सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण सरकार कानाडोळा करतंय. 2 वर्ष होतील निकाल लागून. 24 एप्रिल 2022 ला निकाल मिळालेला आहे हातात. आता लवकरच 2 वर्ष पूर्ण होतील. अजूनही ना केंद्र सरकारने हालचाल केली, ना राज्य सरकारने हालचाल केली. त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या निवडणुकांमध्ये आपला स्पष्ट कॉल असणार आहे, आपलं स्पष्ट आव्हान आपल्या सर्व सभासदांना असणार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार परत निवडून येता कामा नये. पर्याय उपलब्ध आहे, पर्याय होता, तो पाठीत खंजीर खुपसून त्याला पर्याय जो होता आपण निर्माण केलेला, त्याच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आता आपण पाठीत नाही, आपण समोरून लढाई करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण समोरून लढाई करू, ऐलान करू
आणि त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही हे आज इथे आपण डिक्लेअर करूया. आणि उद्धव साहेबांना वर्षाताई गायकवाड आलेल्या आहेत, महाराष्ट्र विकास आघाडी इंडियाचे आम्ही बहुतेक सर्व भाग आहोत. आम्ही पण काही राजकारणापासून विरहित नाही, आम्ही पण त्याचा भाग आहोत. आम्ही आज इथे आश्वासन देतो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने की ह्यातली प्रत्येक अंगणवाडी कर्मचारी 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आपापल्या घरी लाभार्थ्यांमध्ये एक एक घरामध्ये चुलीपर्यंत जाऊन या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये प्रचार करेल आणि हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यायी आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने देत आहोत. मान्य आहे का सर्वांना? इकडच्या हात काही दिसत नाही, मान्य आहे का? धन्यवाद. इन्किलाब जिंदाबाद. आणि उद्धव साहेबांचे आभार. खरं म्हणजे हो बरोबर आहे, आपला हक्क आहे त्यांच्यावर. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बघा, माननीय उद्धव साहेबांनी जे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत त्यांनी त्यांचं आता मनोगत व्यक्त केलेलं. हे सरकार काय 2024 ला राहत नाही. काल ट्रक चालकांनी जी ताकद दाखवली, सरकार कसं झुकू शकतं, झुकाने वाला चाहिए. मगाशी फक्त पाटील साहेब मला एवढंच म्हणायचं होतं की 11 कोटी रुपये वर्षाला हे सरकार देऊ शकत नाही. इतकं मोठं महाराष्ट्र राज्य, हजारो कोटी रुपयाच्या सरकारचं बजेट आहे आणि 11 कोटी रुपयाचा प्रश्न आहे पेन्शनचा म्हणा किंवा त्यांच्या चरितार्थाचा. 11 कोटी रुपयाचे सरकार 2 लाख अंगणवाडी सेविकांना देऊ शकत नसेल, त्या सरकारला 1 तासही सत्तेवर राहण्याचा अधिकार. हे माननीय उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी प्रत्येक आमदाराला 100 कोटी रुपये दिले. मी तेच म्हणतोय ना, एका आमदाराला 100 कोटी रुपये द्यायला तुमच्याकडे आहे. आणि अंगणवाडी या सेविकांसाठी वर्षाला 5-10 कोटी रुपये जर नसतील ना, तर इतकं भिकारी आणि दळभद्री सरकार या महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही आणि यापुढे सरकार या राज्यात येणार नाही. हा आपण निश्चय करू आणि तुम्ही होऊ देणार नाही असं ताईंनी सांगितलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इन्किलाब जिंदाबाद. हे इन्किलाब ही क्रांती आहे. एक 2000 टाळ्याने आपण गोष्ट देऊया. पेन्शन